माई सकाळ दिवस तिसरा सुरू झालेला आहे. आपल्या भावाने पालखी घेतली आहे सकाळ सकाळी. आता सकाळ सकाळी पालखी घेणार. आम्हाला आता दिवस तिसरा. काय बोलतो आज किती किलोमीटर चालायचं नाश्त्याला? आज आपला नियोजन सांग जरा जेवणाचा हॉल्टचा. जेवणाचा हॉल्ट आपला कसारा बायपास. कसारा बायपास. आता किती किलोमीटर चालायचं? आता आपल्याला नाश्त्यापर्यंत 13-14 किलोमीटर चालायचं. 13-14 किलोमीटर नाश्ता. मग 6-7. कारण का आपण सकाळ सकाळी जरा लवकर चालून घेतो ना, नंतर दुपारी मग. आज जरा जास्त उशीर झालाय. आज उशीर झालाय. 5 वाजल्यापासून हे लोक उठवत आहेत. पण काय पोरं उठायच मागत नाही. काय सांगायचं. टिकले थंडी वाजते का? आज खूप थंडी आहे. मी आधीच उठून भाई लगेच उमे आता तर बघ फुल बांधून बिंदून रेडी आहे. फुल गाळटा. सकाळ सकाळची मजा थंडी. पण सकाळ सकाळी चालायलाच मजा येते ना. हा फ्रेश वाटत. घाटी पड़े के पद यात्रा में पब्लिक है कम, फिर भी पहुंचेंगे पालकी सीढ़ी इतना है दम. बोलो ओम साईराम. त्या शिर्डी मध्ये हो माझ मन लागन ग्वाड आता कुठलंच अन्न. मला कुणी न्यार त्या बाबाच्या समोर, मला कुणी न्यार त्या साईच्या समोर. डोळ भरूनी त्याला पाहू द्या, चरणपाशी मला त्या राहू द्या. डोळ भरूनी त्याला पाहू द्या. हे जे सुख आहे हे सुख जे कुठं भेटणार नाही. 7 दिवस फुल मजा. बघा आमची पोरं बघा कशी नाचतात फुल पालखी घेऊन. फुल जोश मध्ये आमच्या इकडचे पोरं. हाय का असा जल्लोष होऊ दे जल्लोष. किती ऊन आहे. आता आम्ही दुपारच्या पण हॉल्टला अजून पोचलो नाही. जरा उन्हामुळे जरा हळूहळू चालायला लागतं. आता सध्या आम्ही उसाचा ज्यूस पितोय. उसाचा ज्यूस गण्या भाऊने पाजलाय आम्हाला. आता कुठे आहे बघा. याच्यामुळे आम्हाला टाइमपास होतं या पोरामुळे. आणि आता बघा कसा सावकारासारखा बसलाय. बघा उसाचा ज्यूस. उसाचा ज्यूस गण्या भाऊने पाजलाय आम्हाला. भाऊ काल रात्री आलेला गुलाबजामुन घेऊन आम्हाला. पण आता असं झालंय की तो जरा वस्तीला थांबलेला आज. तर आता बघा पालखी घेतोय. आता सेवा करत होता, पाणी देत होता. पण बोललो की मित्रा जरा पालखी पण घे. बघा लचक मचक लटक मटक. बघा भावा कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतंय ना. निल्याने काय केलं तुझ्यासोबत? काय केलं? मग अन्न बाजूला बोलण्यासाठी काम आहे म्हणून सांगितलं का? डायरेक्ट भाऊ आपला नॉनस्टॉप कसारा घाटात नेणार आहे पालखी. भावा डायरेक्ट कसारा घाटात नेणार आहे ना. चला साईराम. आम्ही आता दुपारच्या हॉलला पोचलोय जेवायला. आपला मित्र बघा काय मित्र जेवायला चांगलं आहे ना. मस्त आहे आज. डाळ भात आहे, कोबीची भाजी, पापड, नळ्या. हा लंचाला जाग बाबा. अरे माकड अरे यार. भाई कसारा घाट सुरुवात करतो आता आम्ही. तर आता पूजा चालू आहे. भावा लवकर कसारा घाट चढायचा. काळोखाच्या अगोदर आपल्याला लवकर काळोखाच्या आत कसारा घाट पार करायचा आहे. हे थांब. परिवाराला सुट्टी येते.
घाटन देवी माते की जय गणपती बाप्पा मोरया. काढतोय ना भाई. मला घेतलं का? चला मित्रांनो थांबू नका, चढायचं आता कसारा घाट. चला मित्रांनो थांबू नका, चढायचं आता कसारा घाट. शिर्डीतच आपला साई बघतोय आपल्या आतुरतेने वाट. बोला ओम साईराम. ओम साईराम. साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साई. ओम साई. साईनाथ महाराज की माग राहिला कसारा गा. आपने ब्रँड आहे. चले चल पटापट पटापट. अकरा किलोमीटर. साई बाबा की जय. अरे आपला भाऊ आलाय आपल्याला भेटायला. मी शिर्डी गावाची वाट र, माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईंचा भारी थाट र. माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईंचा भारी थाट र. आपला भाऊ कसारा घाट चढतोय. कसारा घाट सगळ्यात शेवटला राहणार आपला माणूस, त्याने पालखीला टच आज. कसारा घाट चढतोय आपला भाऊ. नाही डायरेक्ट घाटन देवीने आशीर्वाद दिला, डायरेक्ट पालखी सोबत चाललाय तो आता. आला बाबू आला. अरे पालखी सोबत चाललंय, पालखी सोबत. घाटन देवीने आशीर्वाद दिला त्याला. हो कसं वाटतंय कसारा घाट चढून? फील होते ना. कसं वाटतंय कसारा घाट चढून? एक नंबर बाबा आपल्या सोबत आहे, कसली भीती नाही काय नाही. कारण का जरासा अंदाज झालेला आहे, त्यामुळे काय आम्ही टेन्शन घेत नाही. बाबा देवासोबत देवाच्या भेटीला चाललो आहोत. त्यामुळे आम्हाला कशाची चिंता नाही. चला साईराम साईराम. चालत राहा चालत राहा. थोडासाच राहिलाय कसारा घाट आपला. जवळपास संपत आला आहे. मित्र टाइम काय झाला आता? 7 वाजून 34 मिनिटं म्हणजे टाइम दाखव टाइम दाखव. 7 वाजून 34 मिनिटं झाले आहेत. रात्रीचा कसारा घाटात जरा प्रवास, जे साई पदयात्रा आपली पोरं आहेत त्यांनी जरा सांभाळून चालावे आणि जेवढं जमेल तेवढ्या सगळ्यांनी एकत्र राहावे. कारण का बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आता घाटामध्ये, तर खूपच आहे. खूप काळोख आहे आता आमचा घाट फायनली संपलेला आहे. आता आम्ही घाटनदेवी मंदिरामध्ये जाणार, दर्शन घेणार आहे. आणि आमची सगळी पोरं एकत्रच आहेत. घाटन देवी माते की जय. साई बाबा की जय. जय जय. हे हातावर घे. घाटन देवी माते की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. घाटन देवी माते की जय. साई बाबा सौकदातार देवा शरणयत गरी सवनातारी धावा.
आरती साई बाबा सत्तर आरती साई बाबा वारी आरती साई बाबा देवाची देवा आरती साई बाबा आरती साई बाबा देवा आरती साई बाबा अंज सद्गुरु साईनाथ महाराज की जय मंगलवरीन चरण डोळ्यांना भावेन रूपा तुझे वरया लिंगनानंद पूजन भावेन भावे तमेव मा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव साईनाथ महाराज की जय योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा बेशु नको गुणवंतानंदा रघुनायका मागणेष्ठी आता जय रघुवीर समर्थ कैलासराना शिवचंद्र मोरी प्रविंद माता मुक्ती जवारी कारंज सिंधू बहुतुकारी तुझीर शंभो मजगोर मोऱ्या मोऱ्या विभानताने तुझीच सेवा करवाद अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर बा तुबाळ कोटी जन्म झाला नयनगार माझा जया मारुतीला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सनी कसं वाटतंय भावा हा पाय दुखताय जरा टिकले फायनली पोहोचले ना आपण रात्रीच्या मुक्कामाला पोहोचलो फायनली आपण तिसऱ्या दिवशीचा रात्रीचा मुक्काम घाटनदेवी मंदिर अभि मुक्काम आलाय पोटभर जेव घाटनदेवी माता आम्हा सगळ्यांना सुखी ठेव बोल घाटनदेवी माते की जय बघा चार्जिंगची व्यवस्था बघा चार्जिंगची व्यवस्था मला वन प्लस चे नवीन पेन घ्यायचे ओरिजिनल माझी वाट लागली तुझ्या पेनला काय झालं दुसऱ्यांनी वापरून आपण माझ्यात पूर्ण लागेल तुझ्या फोनला नाही लागत आता अरे भाई मोबाईल चार्जिंग झाला पाहिजे बिचाराचं तोंड बघा पण हा एवढा गरीब आहे ना गरीब दिसतो ना पण तो गरीब नाही गरीब नाही हा खरं बार काय बोलतो खरंच खरं ते
पॉवर बँक वापरतोय दुसऱ्यांची चार्जिंग मोबाईल करतो 100% पूर्ण झाली तरी परत चार्जिंग करतोय. ए 100% ए कालच्या मुक्कामाला रात्रभर बोर्डाजवळ झोपला आपण मोबाईलला 0 चार्जिंग आणि रात्री सुद्धा त्यांनी पॉवर बँक पूर्ण चार्जिंग केला तरी बोलतो माझा पॉवर बँक संपलाय. याच्या मोबाईलला चार्जिंग 83 आहे तरी पण याला मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे. अरे मला माहितीये तू कसा आहे मित्र. पालखी इथंच आहे, खोटं नाही बोलला. मी पहिल्या दिवशी चार्ज केले, तो आता माझा संपला, अजून लावला नाहीये. आणि मोबाईल 100% चार्ज तू असं तोंड करू नकोस, असं तोंड करू नकोस. तो खोटं बोलतो. हा ए बाबा बाबांनी शपथ आहे, खोटं नाही बोलत आहे. हे क्रॉप करलंय हे क्रॉप. आज मस्त खीर पण आहे जेवायला मस्त. आज आमची सगळी पोरं दमलेली आहेत. तर आता आम्ही जाऊ मग आराम झोपणार आता आम्ही. तुम्हाला जेवण वैभव उत्तम खाडे आपला भाऊ आज आलेला आहे आम्हाला भेटायला घाटनदेवी मंदिराच्या इथं. पप्या भाई आलेला आहे. पप्या भाई दुपारी घाटाच्या खालीच आलेला संध्याकाळी चहाच्या मुक्कामाला. सगळ्यांना जय महाराष्ट्र. झोपतोय आता. मित्रा यावर्षी का ना आला तू शिर्डीला? सुट्ट्या नव्हत्या आम्हाला. मार्च एंड चालू झाला ना आमचं. मग आता पुढच्या वर्षी पण असंच मार्च एंडच असणार. आणि आपलं फिक्स पण नसणार ना पुढच्या वर्षी. आपला पाडच नाही राहणार तर जाऊ दे पण आपण जाऊ. जर बाबाचा बुलावा आला तर नक्कीच आपण जाऊ. जाऊया. चला मग झोपूया. पालखीत चालताना तुम्ही रस्त्याने नीट चाला. हे पिणारी व्यक्ती गाड्याने आत्ताच 2 दिवसाआधी ठाण्यातल्या एका पालखीचा सीन झाला. हा साईवारी जणांना उडवलं. त्यातला एक जण त्याचा निष्पाप जीव गेलाय. तर तुम्ही सध्या चालताना नीट बघून चाला एवढंच फक्त सांगणं आहे. हा बरोबर बोलला तू. आणि बिबट्यांचा वावर पण आहे भरपूर भरपूर तर ग्रुपनी चाला. चला मग आता झोपूया. कारण का जरा आधी ती जरा व्हिडिओ घेतली नाही जेवणाची आमचा. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे, चार्जिंग करायला भेटत नाही. त्यामुळे जरा मोबाईलचा चार्जिंग कमी असल्यामुळे जरा व्हिडिओ काढता येत नाही. पण जेवढा काढतो तेवढं सांभाळून घ्या. चला साईमय रात्र ओम साईराम. भेटूया उद्याच्या ब्लॉगला 4थ्या दिवशीची.